भाजपचे नेते विनोद तावडे विरारमध्ये पैसे वाटत असल्याचा बहुजन विकास आघाडीचा आरोप। विरार पूर्वच्या विवांता हॉटेलमध्ये तावडे बविया या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची। तावडे राजन नाईक आणि क्षितिश ठाकूर यांच्यामध्ये वाद। तावडे 5 कोटी घेऊन आल्याचा भाजपकडूनच कळालं। हितेंद्र ठाकूर यांचा दावा। राष्ट्रीय नेते असं करतील वाटलं नव्हतं, मात्र त्यांनी पैसे वाटले, डायऱ्या सापडल्या, हितेंद्र ठाकूरांचा दावा। विनोद तावडेंकडे 5 कोटी असल्याचा बवियाचा आरोप, तर तावडेंच्या डायरीमध्ये 15 कोटी रुपयांची नोंद। क्षितिश ठाकूर यांचा आरोप। विरारमध्ये हॉटेल विवांताच्या रूम नंबर 406 मध्ये सापडले पैसे। हॉटेलमधून 9 लाख रुपयांसह काही कागदपत्र निवडणूक आयोगाच्या ताब्यात। निवडणूक आयोगाच्या तक्रारीनंतर विनोद तावडेंवरती गुन्हा दाखल। भाजप उमेदवार राजन नाईक यांच्यावरती सुद्धा तुळींज पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। निवडणूक आयोगाने निष्पक्षपणे चौकशी करावी, बवियाचा आरोपांवरती विनोद तावडे यांची प्रतिक्रिया। मी कार्यकर्त्यांकडून मतदानाच्या संदर्भातली माहिती घेण्यासाठी आलो होतो, पैसे वाटल्याचा बवियाचा गैरसमज। तावडेंची प्रतिक्रिया। विनोद तावडे पैसे वाटायला आले नव्हते, मग ते गोडाऊनमध्ये का पळाले? त्यांना लपण्यासाठी जाण्याची गरज काय होती? क्षितिश ठाकूर यांचा सवाल। हॉटेलमध्ये आलेल्या महिलांची चेकिंग का केली नाही? हितेंद्र ठाकूर यांचा सवाल। त्या महिलांना नाव पत्ता विचारला असता त्यांनी सांगितलं नसल्याचाही आरोप। या महिलांना पोलिसांनी घेतले ताब्यात। क्षितिश ठाकूर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून शिवसेनेचे वसई तालुका प्रमुख सुदेश चौधरी यांना मारहाण। या प्रकरणी तुळींज पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल। विवांता हॉटेलमधले सीसीटीव्ही बंद होते, हॉटेलचाही या सगळ्यामध्ये सहभाग। हितेंद्र ठाकूर यांचा आरोप। आम्ही आल्यावरती सीसीटीव्ही सुरू केले, हॉटेलवरती कारवाई करा। हितेंद्र ठाकूर यांची मागणी। भाजप आणि बहुजन विकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद थांबवण्यात आली। विनोद तावडे, हितेंद्र ठाकूर आणि क्षितिश ठाकूर घेत असलेली पत्रकार परिषद निवडणूक आयोगाने थांबवली। निवडणूक आयोग आणि प्रशासनाने दबाव आणला, आरोप सहन झाले नसतील म्हणूनच पत्रकार परिषद थांबवण्यात आली। हितेंद्र ठाकूर यांचा आरोप। 4 तासांपेक्षा अधिक काळ झालेल्या राड्याच्या नंतर विनोद तावडे आणि हितेंद्र ठाकूर यांचा एकाच गाडीमधून प्रवास। हितेंद्र ठाकूर यांनी चालवली गाडी। विनोद तावडेंच्या ताफ्यामधील गाड्यांची निवडणूक आयोगाकडून तपासणी। तावडे विरारहून मुंबईकडे येत असताना तपासणी। मोदीजी, हे 5 कोटी कोणत्या तिजोरीमधून निघाले? जनतेचे पैसे लुटून तुम्हाला हा टेम्पो कोणी पाठवला? कथित तावडे पैसे वाटपाच्या प्रकरणावरून राहुल गांधींची मोदींवरती एक्सपोस्टवरून टीका। विनोद तावडे यांना तात्काळ अटक करा। महाराष्ट्रामध्ये भाजपने हार मानली म्हणून पैसे वाटप केलं जातंय, मात्र राज्यामधल्या जनतेला आता परिवर्तन हवंय। काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चिनिखला यांची प्रतिक्रिया। विरारमधील पैसे वाटपाच्या प्रकरणी निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी, उद्धव ठाकरे यांची मागणी। तर तावडे तावडीत सापडले असतील तर त्यांनी आतापर्यंत कशी सरकार पाडली याचा हा पुरावा असल्याचा ठाकरेंचा हल्लाबोल। विरारमधील प्रकरण म्हणजे भाजपचं व्होट जिहाद, भाजपचं बाटेंगे और जीतेंगे हे धोरण। उद्धव ठाकरेंची भाजपवरती सडकून टीका, तर हे आपापसामधलं गँग वॉर असेल असाही हल्लाबोल। विरारमध्ये पैसे वाटणाऱ्या विनोद तावडे आणि भाजपवरती निवडणूक आयोगाने केली कठोर कारवाई। नाना पटोले यांच्याकडून मागणी। पराभवाच्या भीतीनं भाजपकडून पैसे वाटप होत असल्याचाही आरोप। तावडेंना पकडून द्यावं यासाठी भाजपमध्ये कारस्थान झाल्याचा राऊतांचा आरोप। गृह खात्याने तावडेंवरती पाळत ठेवल्याचा राऊतांचा गंभीर आरोप। विनोद तावडेंनी पैसे वाटले याचा आश्चर्य वाटत असल्याची संजय राऊतांची प्रतिक्रिया। तर विनोद तावडे भविष्यामध्ये जड जातील, ते बहुजन समाजाचा चेहरा आहेत म्हणून हे सगळं झाल्याची राऊतांची प्रतिक्रिया। पैसे सापडले, सगळं कॅमेऱ्याच्या समोर आहे, आता भाजप काय खुलासा करणार? संजय राऊत यांचा सवाल। असेच पैसे निवडणुका जाहीर होण्याच्या आधी 15 ते 20 मतदारसंघामध्ये वाटल्याचाही राऊतांचा आरोप। भाजपच्या नोट जिहादने तावडेंच्या आयुष्याचा भयंकर विनोद झालाय। सुषमा अंधारे यांची एक्सपोस्ट। पुन्हा एकदा मराठा नेतृत्व संपवलं, देवेंद्रजी खुश तो बहुत होंगे आप। अंधारेंचं भाजपला डिवचणारं ट्विट। विनोद तावडेंची बॅग तपासण्यात आली नव्हती का, की फक्त विरोधकांच्याच बॅगांची तपासणी केली जाते? अंधारे यांचा सवाल। निवडणूक कशावरून पारदर्शकपणे पार पडेल असाही अंधारेंकडून प्रश्न उपस्थित।
विनोद तावडेंकडून ही अपेक्षा नव्हती, सुप्रिया सुळेंची माध्यमांसमोर प्रतिक्रिया. तर ही घटना खरी असल्यास तावडेंची कृती अस्वस्थ करणारी असल्याचीही सुळेंची प्रतिक्रिया. पराभवाच्या भीतीने भाजप आणि विनोद तावडेंना बदनाम करण्याचा प्रयत्न. बैठक घेताना विरोधकांनी षडयंत्र रचलं. तावडेंवरील आरोप पूर्णतः चुकीचे. बावनकुळेंची प्रतिक्रिया. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे वसई विरार इथे पैसे वाटताना रंगेहात पकडले गेले. राज्यामध्ये जागोजागी हेच चित्र आहे, मात्र महाराष्ट्रामधली जनता विकली जाणार नाही. तावडे प्रकरणावरती जयंत पाटील यांची प्रतिक्रिया. निवडणुका आल्या की पैसे वाटप सुरू होतं. जितेंद्र आव्हाड यांची विनोद तावडे यांच्या कथित पैसे वाटपाच्या व्हिडिओवरती प्रतिक्रिया. महाराष्ट्रामधील वातावरण संभ्रमित करण्याचा प्रयत्न सुरू. विनोद तावडे राष्ट्रीय सरचिटणीस आहेत, ते एका विधानसभेमध्ये जाऊन पैसे वाटत आहेत, हा आरोप हास्यास्पद. प्रवीण दरेकर यांची विरारच्या प्रकरणावरती प्रतिक्रिया. तावडेंसारखा संस्कारी नेता असं करणार नाही. ठाकूर यांच्याकडे पुरावे असतील तर त्यांनी ते निवडणूक आयोगाला द्यावेत, पण अशा पद्धतीने घेरणं आणि मारण्याची धमकी देणं योग्य नाही. मुनगंटीवारांची प्रतिक्रिया. विनोद तावडेंवरती असा आरोप करणं चुकीचं. तावडेंवरील आरोपांचं भाजपचे नेते प्रसाद लाड यांच्याकडून खंडन. महाविकास आघाडीचे नेते घाबरलेत म्हणून ते असे आरोप करतायत. लाड यांची तावडेंच्या कथित पैसे वाटपाच्या आरोपावरती प्रतिक्रिया. आणि यानंतर राज्यभरातल्या इतर महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात. महाराष्ट्र सुपरफास्ट. अनिल देशमुख यांना रुग्णालयामधून डिस्चार्ज. काल गाडीवरती हल्ला झाल्याने अनिल देशमुख यांच्या डोक्याला दुखापत झाली होती. यानंतर आज प्रकृती स्थिर असल्यामुळे देशमुखांना डिस्चार्ज. हल्ला करणाऱ्यांना सोडणार नाही, मी मरणार नाही आणि तुम्हाला सुद्धा सोडणार नाही. अनिल देशमुख यांचा हल्लेखोरांना इशारा. अनिल देशमुख हल्ल्याच्या प्रकरणी 4 अज्ञातांच्या विरोधात गुन्हा दाखल. नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांची माहिती. मतदानाच्या पार्श्वभूमीवरती उद्या 30,000 पोलिसांचा मुंबईमध्ये फौजफाटा. आतापर्यंत 175 कोटींचा मुद्देमाल जप्त, तर 4,500 जणांवरती प्रतिबंधात्मक कारवाई. मुंबई सेंट्रल स्थानकामधून प्रवाशाकडून 42 लाख रुपये जप्त. गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचून पोलिसांची कारवाई. मतदानाच्या पार्श्वभूमीवरती उद्या राज्यभरामधील आठवडी बाजार राहणार बंद. आठवडी बाजार बंदचं स्थानिक प्रशासनानं काढलं पत्रक. मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रशासनाचा निर्णय. पालिकेचे 60,000 तर पोलीस आणि सरकारी यंत्रणेचे 40,000पेक्षा जास्त कर्मचारी निवडणुकीच्या ड्युटीवर. विधानसभा क्षेत्रांसाठी सर्व प्रकारच्या सुविधा आणि आपत्कालीन व्यवस्थेसाठी प्रत्येकी एक स्ट्रॉंग रूम तयार. नागपूर, मुंबई, ठाणे, पुणे या मोठ्या शहरांमधील प्रत्येक मतदान केंद्रावरती वेबकास्टिंगद्वारे निवडणूक आयोगाची नजर राहणार. ईव्हीएमची हाताळणी करणाऱ्या प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मोबाईलमध्ये असणार चक्रिका ॲप. मतदानाच्या दिवशी मेट्रो 2A आणि मेट्रो 7च्या सेवा कालावधीमध्ये वाढ. उद्या पहाटे 4 वाजता मेट्रो सुरू होणार, मध्यरात्री 1 वाजेपर्यंत सुरू राहणार. मतदानाच्या दिवशी बेस्ट बसच्या जादा फेऱ्यांचं नियोजन. मुंबईमधल्या 36 मतदारसंघामधील दिव्यांग आणि 85 वर्षापेक्षा अधिक ज्येष्ठ मतदारांना केंद्रापर्यंत मोफत नेलं जाणार. विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी अमरावती जिल्हा प्रशासन सज्ज. निवडणूक प्रक्रियेमध्ये 2,708 कर्मचारी कर्तव्य बजावत असून कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी 1,917 पोलीस कर्मचारी अधिकारी तैनात. बारामतीमध्ये मतदान प्रक्रियेसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज. बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये 386 मतदान केंद्र, तर मतदान प्रक्रियेसाठी 3,200 कर्मचारी. मतदान केंद्रावरती जाण्यासाठी पोलिंग पार्टी रवाना होण्यासाठी सुरुवात. प्रक्रियेमध्ये 20,000 प्रशासकीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती. उद्या होणाऱ्या मतदानासाठी दक्षिण मुंबईमधील डिलाईल रोड परिसरामध्ये स्ट्रॉंग रूम तयार. निवडणुकीसाठी शहरामध्ये 11,585 तर उपनगरामध्ये 35,231 कर्मचाऱ्यांची नियुक्ती. बुलडाण्यामध्ये 7,957 नवे मतदार पहिल्यांदाच मतदानाचा अधिकार बजावणार. 7ही मतदारसंघामध्ये पोलिसांचा आणि प्रशासनाचा चोख बंदोबस्त. पुण्यामध्ये एकूण 8,462 मतदानाची केंद्र. मतदानाची केंद्रावरती तयारी सुरू. जिल्ह्यामधील एकूण मतदारांची संख्या 88,49,590. नाशिकमध्ये रिक्षा चालकाकडून मतदान करण्याचं आवाहन. मतदानाच्या जनजागृतीसाठी रिक्षा चालकाचा पुढाकार.
धाराशिवमध्ये मतदार जनजागृतीसाठी विद्यार्थ्यांनी मानवी साखळीमधून साकारला महाराष्ट्राचा नकाशा. सर्वांनी मतदानाचा हक्क बजावावा असंही केलं आवाहन. पुण्यामध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती गुन्हेगारांची झाडाझडती. कोम्बिंग ऑपरेशन, नाकाबंदीमध्ये 2,500 गुन्हेगारांवरती कारवाई. सराईत गुन्हेगारांकडून 25 पिस्तुलं आणि 38 जिवंत काडतुसं जप्त. बुलडाण्यामधल्या देऊळगाव राजा इथे असलेल्या गोडाऊनवरती छापा टाकून विदेशी दारूचे 59 बॉक्स जप्त. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती उत्पादन शुल्क विभागाची कारवाई. पक्षाचा प्रचार करणाऱ्या मालिका बंद केल्या पाहिजे. ठाकरे गटाच्या अंबादास दानवेंची मागणी. काही लोक अपक्षांच्या मागे गाड्या घेऊन खुलेपणाने फिरतायत, मात्र समाजाची खासदार म्हणून 5 वर्ष राहणार आहे. माझा विरोध करणाऱ्या प्रत्येकाचा लेखाजोखा या काळामध्ये घेणार. काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांची कुणबी समाजाला धमकी. डहाणूमध्ये बहुजन विकास आघाडीला मोठा धक्का. डहाणू विधानसभेचे उमेदवार सुरेश पाडवी यांचा भाजपमध्ये प्रवेश. जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.